नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. आपण पाहणार आहोत पोलीस भरती, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न. आणि आजचा आपला सराव प्रश्नसंच 20. तर वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. भारतरत्न मिळालेली पहिली भारतीय महिला कोण? ऑप्शन दिलेत: सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, सुनीता विल्यम्स की अरुणा अफल अल्ली. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी, इंदिरा गांधी. इंदिरा गांधी ह्या भारतरत्न मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी सर्वात कठीण धातू कोणता? ऑप्शन दिलेत: तांबे, लोखंड, जर्मन, सिल्वर की हिरा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी, हिरा. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत: 21 डिसेंबर, 22 डिसेंबर, 23 डिसेंबर की 24 डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी, 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4. देशातील पहिली राष्ट्रीय महिला विधिमंडळ सदस्य परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? ऑप्शन दिलेत: उज्जैन, इंदोर, तिरुवनंतपुरम आणि धर्मशाला. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, तिरुवनंतपुरम. प्रश्न क्रमांक 5. नवी दिल्लीतील राजपथचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले? ऑप्शन दिलेत: दक्षता पथ, लौकिक पथ, शौर्य पथ की कर्तव्य पथ. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी, कर्तव्य पथ. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? ऑप्शन दिलेत: चिलिका तलाव, लोकटक तलाव, उलर तलाव की नल सरोवर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, चिलिका तलाव. प्रश्न क्रमांक 7. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ऑप्शन दिलेत: 1954, 1959, 1963 की 1969. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1969 रोजी दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 8. भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कधी बनला? ऑप्शन दिलेत: 1942, 1945, 1947 की 1952. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1945 रोजी भारत हा संयुक्त राष्ट्राचा सदस्य बनला. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना कोणत्या वर्षी सुरू केली? ऑप्शन दिलेत: 1994, 1995, 1996 की 1997. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी, 1995. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना कधी सुरू करण्यात आली? ऑप्शन दिलेत: 2014, 2015, 2016 की 2017. त्याचं योग्य उत्तर ऑप्शन बी, 2015. प्रश्न क्रमांक 11. पीएम श्री योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ऑप्शन दिलेत: आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण की क्रीडा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन दिलेत: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान का महान्यायवादी. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी, उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? ऑप्शन दिलेत: 1 मे 1960, 1 मे 1961, 1 मे 1962 की 1 मे 1963. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 14. दरवर्षी गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत: 16 डिसेंबर, 18 डिसेंबर, 19 डिसेंबर की 21 डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15. भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला? ऑप्शन दिले: चेन्नई, दिल्ली, मुंबई की कोलकाता. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए, चेन्नई या ठिकाणी भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 16. 104व्या घटनादुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? ऑप्शन दिलेत: कलम 124, 135, 334 की 308. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, कलम 334. प्रश्न क्रमांक 17. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला? ऑप्शन दिलेत: राजस्थान आणि महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, राजस्थान आणि आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 18.
खालीलपैकी भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जाते? ऑप्शन दिलेत 6, 7, 8 की 9. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी 8. भारतातून 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. प्रश्न क्रमांक 19. भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? ऑप्शन दिलेत 1.5, 2.4, 3.5 की 4.1. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी 2.4. प्रश्न क्रमांक 20. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन दिलेत मदुराई, इंदिरा पॉइंट, कन्याकुमारी की तिरुअनंतपुरम. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी इंदिरा पॉइंट. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते.